आहात अग्रगण्य वृत्तवाहिनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आध्यात्मिक तसेच आपल्या परिसरातील घडामोडींचा आढावा घेणारी एकमेव वृत्तवाहिनी। पाहायला विसरू नका महाराष्ट्राचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनची पत्रकार परिषद संपन्न। चालक दिवसानिमित्त सर्व चालक बंधूंसाठी राबवणार उपक्रम। नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनची पत्रकार परिषद नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे पार पडली। या पत्रकार परिषदेमध्ये दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी चालक दिवस सोहळा राधाकृष्ण बँकेट हॉल जत्रा बस थांब्याच्या शेजारी साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली असून होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर हरीश अग्रवाल, जिल्हा अधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप प्रकाश कर्णिक, मनपा आयुक्त मनीषा खत्री, पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान, वाहतूक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, उपअधीक्षक महामार्ग पोलीस श्रीमती कुमुद कदम, AIMTCचे चेअरमन GR शनगुप्पा, माजी अध्यक्ष अमृतलाल मदान, माजी अध्यक्ष मलकित सिंह बल उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमात सर्व ड्रायव्हर बंधूंचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे। तसेच ड्रायव्हर बंधूंना बक्षीस वाटप करण्यात येईल। ड्रायव्हर बंधू हे देशाचे एक प्रकारे संचालक आहेत। आपल्या देशाला वेग देण्याचे काम ते करतात। ड्रायव्हर बंधूंचा सन्मान व्हावा म्हणून 2013 मध्ये माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ड्रायव्हर डे 17 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात यावा अशी घोषणा नरेंद्र मोदीजी यांनी केली। ज्या प्रकारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देश चालवतात त्याच प्रकारे ड्रायव्हर बंधू देशाला वेग देतात। वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते चालक बंधूंचा सत्कार करण्यात येणार आहे। तसेच 10 महिला चालक भगिनींचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे अशी घोषणा पत्रकार परिषद दरम्यान करण्यात आली। मैं अंजू भगवानदास चिकन, संस्थापक अध्यक्ष नासिक ट्रांसपोर्ट एसोसिएशन, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चेयरमैन उत्तर महाराष्ट्र। नासिक ट्रांसपोर्ट एसोसिएशन द्वारा आयोजित चालक दिवस 17 सितंबर 2025 राधाकृष्ण बैंक्वेट हॉल आड़गांव नियर जत्रा होटल आयोजित किया गया है। ये प्रोग्राम के अंदर हमारे राष्ट्रीय अध्यक्ष श्री हरीश सब्बरवाल जी स्पेशली प्रोग्राम के लिए दिल्ली से नासिक आ रहे हैं। उनकी अध्यक्षता के अंदर ये पूरा प्रोग्राम चलने वाला है। इस प्रोग्राम के अंदर हम 10 महिला ड्राइवरों का सत्कार करने वाले हैं और जितने भी हमारे 500 ड्राइवर आने वाले हैं, ऐसी हमारी अपेक्षा है। हम 500 ड्राइवरों को जाते टाइम हर ड्राइवर को रिटर्न गिफ्ट देने वाले हैं। जैसे वो आएंगे आने के टाइम उनको 4-5 वस्तु देंगे, जाने के टाइम पे 1-2 वस्तु देंगे। तो ड्राइवरों को जो रिटर्न गिफ्ट मिलेगा उनके जरूरत के आइटम हम उनको देने वाले जो जिसको डेली इनको जरूरत पड़ती है। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। नमस्कार, मी सचिन जाधव, मोटर मालक कामगार वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष। 17 सप्टेंबर 2025 रोजी जत्रा हॉटेल येथे राधाकृष्ण बँकेट हॉल येथे चालक दिवस साजरा करण्यात येत आहे। नाशिकमधील सर्व चालकांना मी निमंत्रित करत आहे। या चालक दिवसाला आपण सर्वांनी उपस्थित राहावे व आपला सन्मान करण्याची आम्हाला संधी द्यावी ही आपल्या सर्वांस नम्र विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। नासिक ट्रांसपोर्ट एसोसिएशन द्वारा आयोजित चालक दिवस 17 सितंबर 2025 राधा कृष्ण बैंक्वेट हॉल जत्रा होटल के पास आड़गांव नासिक में सुबह 9 बजे शुरू होने वाला है। कार्यक्रम के मुख्य अतिथि ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष श्री हरीश सब्बरवाल जी स्पेशली ये कार्यक्रम के लिए दिल्ली से नासिक आने वाले हैं। राष्ट्रीय अध्यक्ष बनने के बाद सबसे बड़ा प्रोग्राम नासिक में होने वाला है। राष्ट्रीय अध्यक्ष पूरे देश को संबोधित करेंगे नासिक से। हमारे ड्राइवर भाइयों की समस्याओं को लेके, ट्रांसपोर्ट इंडस्ट्री की समस्या को लेके, बस की समस्या को लेके, क्योंकि हमारा जो एसोसिएशन है ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस वो इसके अंदर सभी का समावेश है। तो सबका समावेश होने के कारण नासिक से पूरे देश को संबोधित किया जाएगा। राष्ट्रीय अध्यक्ष आने के बाद में चालक दिवस की शुरुआत होगी। हमारे कलेक्टर साहब आने वाले हैं, जलज शर्मा जी, नगर पालिका कमिश्नर आने वाली हैं ये प्रोग्राम के अंदर, मनीषा खत्री मैडम, पुलिस कमिश्नर आने वाले हैं कर्णिक सर, डिप्टी पुलिस कमिश्नर आने वाले हैं चौहान सर,
वाहतुक के डिप्टी कमिश्नर आने वाले हैं चंद्रकांत खांडवी सर, हाईवे डीवाईएसपी आने वाली है कुमुद कदम मैडम, और हमारे एसोसिएशन के पूरे भारत वर्ष से बहुत पदाधिकारी नासिक में आने वाले हैं। चालक दिवस की शुरुआत 2013 में माननीय पंत प्रधान श्री नरेंद्र मोदी जी ने की थी। नरेंद्र मोदी जी का उस दिन जन्मदिन भी है, उस दिन विश्वकर्मा डे भी है, उसी दिन से चालक दिवस की शुरुआत हुई थी। 2013 से लेकर आज तक हम चालक दिवस मनाते आ रहे हैं। नासिक ट्रांसपोर्ट एसोसिएशन ने हिंदुस्तान में सबसे पहली बार चालक दिवस की शुरुआत की थी, जो आज तक कंटिन्यू है और आगे भी कंटिन्यू रहेगी। इसके अंदर हम ड्राइवरों के लिए हेल्थ चेकअप कैंप, आई चेकअप कैंप, सब टाइप की एक्टिविटी ड्राइवर के लिए वहां रखने वाले हैं। और ड्राइवर का मान सम्मान इस तरीके से करेंगे जैसे हमारे घर में मेहमान आता है उसका सत्कार कैसे किया जाता है, उस तरीके से हम ड्राइवर का सत्कार करेंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। शिक्षक दिनानिमित्त मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025 संपन्न झाला। पिशोर येथील महात्मा ज्योतिबा फुले कला व विज्ञान महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक प्रेरणादायी व्याख्याते यांनी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राजमाता जिजाऊमाता, रमाई पुण्यश्लोक, अहिल्याबाई होळकर, राजर्षी शाहू महाराज अशा महान महामानवांचे विचार व कार्य समाजात व विविध विद्यालय महाविद्यालयात आपल्या व्याख्यानातून करून समाज जागृती केली आहे। तसेच गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, आजारी व्यक्तींना आर्थिक मदत, 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले आहे। त्यांच्या या कार्याला प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांना शिक्षक दिन व हिंदी मराठी राष्ट्रीय पत्रकार संघाच्या वतीने मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025 या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल खर्चे, प्राचार्य व्ही कोलते, इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघाच्या धनश्रीताई पाटील, उद्योजक दामोदर शर्मा, ॲडव्होकेट सम्यक चौरे, शेतकरी नेते विजयकुमार डांगा, वाहतूक नियंत्रक डॉक्टर प्रदीप गायकी, नांदुरा पिशोरचे माजी सरपंच PM ढाके, ADC बँकेचे शाखा अधिकारी बळीराम मुकासे, महात्मा फुले शिक्षक सोसायटीचे कर्मचारी साळुबा मुकासे, राजू जाधव इत्यादी मान्यवर व अधिक संख्येने माता भगिनी व सत्कार मूर्ती उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। शिक्षण व अंतराळ संशोधन ही पुसद शहराची ओळख। नामदार इंद्रनील नाईक। फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने शास्त्रज्ञ डॉक्टर प्रिया शेजुळे यांचा सत्कार। 12 सप्टेंबर 2025 रोजी पुसद शहराची शिक्षण आणि अंतराळ संशोधन क्षेत्रातील ओळख ठरलेल्या डॉक्टर प्रिया अनिता अशोक शेजुळे यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोमध्ये संशोधक शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याबद्दल फुले शाहू आंबेडकर विचार मंच पुसदच्या वतीनं विरंगुळा केंद्र पुसद येथे आयोजित सत्कार समारंभाला उपस्थित राहून डॉक्टर प्रिया शेजुळे यांचा या दैदिप्यमान व प्रेरणादायी यशासाठी सत्कार करून पुढील यशस्वी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले। गाहुलिया जन्मभूमीतील शेजुळे परिवार आणि नाईक परिवार यांचे अत्यंत घरोब्याचे ऋणानुबंध राहिले असल्याचे मत प्रमुख अतिथी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी याप्रसंगी व्यक्त केले। स्वर्गीय अशोकभाऊ शेजुळे यांच्या अकाली निधनानंतर सुद्धा आमच्या भगिनी अनिताताई शेजुळे यांनी मुलांना उच्च विद्या विभूषित करून डॉक्टर प्रिया शेजुळे हिच्या माध्यमातून स्वर्गीय अशोकभाऊंचे स्वप्न पूर्ण करून आपण पालक वर्गासाठी आदर्श ठरल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला। या सत्कार समारंभाला कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यमंत्री इंद्रनील नाईक, काँग्रेस पक्षाचे साहेबराव कांबळे, फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे देवेंद्र खडसे, भोलानाथ कांबळे, शरद ठेंबरे, आनंदराव कांबळे, मिलिंद जाधव, किसन काळे, साहेबराव धबाले, नानासाहेब भवरे, सुभाष खिलारे,
अर्जुन भगत, रवी तायडे, राहुल पाईकराव, गणेश भगत, गोविंद कांबळे, संतोष गायकवाड इत्यादींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, महिला वर्ग, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. एखाद्याच्या मागे सोयी सुविधा असेल तर एखाद्याचं लक्ष येते किंवा सोयी सुविधा आहे, भरपूर काही सोयी सुविधेमुळे गेला असेल. पण आपण म्हणतो ना, राजकारण इथे कोणी सक्सेस होऊ शकतो, पण सायंटिस्ट जो बनू शकतो, ज्याला डोकं असेल तोच बनू शकतो. आपण लहानपणी शाळेत होतो आणि ऐकायचो, आपण बोलता बोलता म्हणायचो की सायंटिस्ट लोक वेळे राहतात, काही विचार करतात. ते वेळे का राहतात? त्यांचं जो काम आहे. आता आईन्स्टाईनचा जर विचार केला आपण, आत्तापर्यंतच्या मानव सभ्यतेच्या इतिहासात सर्वात जास्त ब्रेनचा वापर, मेंदूचा वापर करणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. ते पण 13.5% त्यांनी वापर केला, सर्वात जास्त वापर केला. तर मेंदूचा वापर जास्त करून करू शकतो की जो शोध लावू शकतो. आणि शोध लावणारा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा छडवेल ग्रामीण आरोग्य केंद्रावर अचानक दौरा. स्वच्छता व रुग्णसेवा कमतरतेवर आंबेडकर यांची अधिकाऱ्यांना कडक सूचना. धुळे जिल्हा दौऱ्यावर असताना राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी 13 सप्टेंबर 2025 रोजी साक्री तालुक्यातील छडवेल ग्रामीण आरोग्य केंद्राला भेट देऊन रुग्णालयाची सविस्तर पाहणी केली. औषध पुरवठा, स्वच्छता आणि रुग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेताना त्यांनी गंभीर त्रुटींवर नाराजी व्यक्त केली. ओपीडीमध्ये कमी प्रमाणात रुग्ण दिसल्याने तसेच रुग्णसेवा व आरोग्य सुविधांमध्ये कमतरता असल्याचे निरीक्षण करून त्यांनी केंद्राच्या प्रशासनावर आणि स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मोठा दवाखाना असूनही रुग्णांना मूलभूत सुविधा व तातडीने सेवा मिळत नाही, हे चिंताजनक आहे, असे आंबेडकर यांनी नमूद करत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले. ग्रामीण भागातील जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळवून देणं ही सरकारची सर्वोच्च प्राधान्याची बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. तसेच शासनाच्या उद्दिष्टांची पूर्तता व्हावी यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येतील, असंही ते म्हणाले. या दरम्यान त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना गेल्या 2.25 वर्षात किती वेळा तुम्ही आरोग्य केंद्राला भेट दिली असा प्रश्न विचारत दुर्लक्षाबद्दल कान टोचले. त्यांनी अशा कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, कर्मचारी व सुविधा कमतरता, प्रशासकीय पाठबळाची गरज याविषयी माहिती घेतली. रुग्णसेवा सुधारण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, औषध पुरवठा आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहनही मंत्री आंबेडकर यांनी केले. या दौऱ्यात तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित, जिल्हा व तालुका अधिकारी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी भूषण बेडसे, साक्री, धुळे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आडगाव पोलिसांची मोठी कामगिरी. आरोपीकडून गावठी कट्टा, काडतूस, चॉपर जप्त. रात्रगस्त अधिकारी PSI मयूर निकम यांची धडाकेबाज कारवाई. पाठलाग करत आरोपीस पकडले. नाशिक शहरात दरोड्याच्या तयारीत असणारे गुन्हेगार आडगाव पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. गावठी कट्टा, जिवंत काडतूस, धारदार चॉपर, फायटर, मिरची पूड अशा घातक शस्त्रांसह 2 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे साधारण 3 वाजण्याच्या सुमारास आडगाव शिवारातील मुंबई आग्रा हायवेवर रात्रगस्त अधिकारी मयूर निकम व कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना 9 मैल परिसरात वाढवणे कन्स्ट्रक्शन मशिनरी अँड इंजिनिअरिंग समोर 5 संशयित इसम 2 मोटरसायकलींसह संशयास्पद थांबलेले दिसले. पोलिसांनी हटकताच ते पळण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी एका इसमाला झटापटीत पकडण्यात पोलिसांना यश आलं, तर त्याचे 4 साथीदार अंधाराचा फायदा घेऊन शेतामध्ये पसार झाले.
ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नाव समीर प्रमोद पाटील, वय 29 वर्ष, राहणार हनुमान नगर, मलकापूर, जिल्हा बुलढाणा असा असून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यात गावठी कट्टा, एक जिवंत पितळी काडतूस, धारदार चॉपर, फायटर, मिरची पूड, हातमोजे, दोर, बॅग तसेच 2 मोटरसायकली, सुझुकी कंपनीची जिक्सर किंमत 1,50,000 रुपये आणि TVS कंपनीची अपाचे 160 किंमत 1,50,000 रुपये यांचा समावेश आहे। एकूण 3,11,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। ही कारवाई अडगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 286/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 310(4), भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 व 4/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे करीत आहेत। आडगाव पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे मोठा गुन्हा घडण्याआधीच रोखला गेला असून नाशिक शहरातील नागरिकांचा जीवित व माल सुरक्षित ठेवण्यात पोलिसांना मोठे यश आलं आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बीड रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या, अन्यथा 15 सप्टेंबर रोजी आत्मदहन करण्याचा घेतला निर्णय। माजी सैनिक अनुरत वीर। मागील 11 महिन्यापासून माजी सैनिक अनुरत सोपानराव वीर हे बीड रेल्वे स्थानकाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी विविध प्रकारचे आंदोलन, उपोषण करत आलेले आहेत। त्यांनी दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी 5 दिवस जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर आमरण उपोषण केलं असता त्यावेळी त्यांना खोटे आश्वासन देऊन वेळ मारून उडवाउडवी करून सांगितलं की तुमची मागणी आम्ही वरिष्ठ कार्यालयांना कळवू, परंतु अद्याप कसलीही त्यावर कार्यवाही झाली नसल्याने पुन्हा दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी 6 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न पाण्याचा पूर्णपणे त्याग करत कडक आमरण उपोषण केलं असता प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची कसलीच दखल घेतली नसून केंद्रीय रेल्वे मंत्रालय, मुख्यमंत्री, पंतप्रधान कार्यालय यांना तुमचा प्रस्ताव पाठवतो, परंतु पुढे काय झाले त्याचीही अद्याप काही समजलं नाही। म्हणून पुन्हा एकदा उद्घाटनापूर्वी मेजर अनुरत वीर यांनी संबंधित सर्व कार्यालयांना पत्र व्यवहार व पाठपुरावा कसून चालूच ठेवला असून दिनांक 17 सप्टेंबरचा औचित्य साधत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते बीड ते अहिल्यानगर दरम्यान रेल्वे प्रवासाला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार असल्याचा कार्यक्रम निश्चित असल्यामुळे मेजर अनुरत वीर यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। आर्या पार म्हणत 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक असे नामफलक रेल्वे स्टेशनला लावण्यात यावा अशी त्यांनी यावेळी मागणी लावून धरली आहे। प्रशासनाने तशा पद्धतीचे काम लेखी स्वरूपात आश्वासन द्यावं, अन्यथा दिनांक 15 सप्टेंबर रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा माजी सैनिक अनुरत वीर यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे। जय शिवराय, जय भीम। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन बीड या नावासाठी गेले 11 महिन्यापासून सर्व समाज बांधव रस्त्यावर आंदोलन उपोषण करीत आहेत। या नावाला कुठल्याही समाजाचा विरोध नाही आणि 11 महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतो, परंतु ह्या सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन बीड हे नाव देण्यासाठी टाळामळ करत आहे। जाणून बुजून जातीय द्वेषातून हे सरकार या नावाला विरोध करत आहे। म्हणून गेल्या 11 महिन्यापासून आम्ही या पूर्ण या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो। आम्ही भारताचे प्रधानमंत्री यांनाही निवेदन दिलेलं आहे, रेल्वे मंत्री केंद्र भारत सरकार यांनाही निवेदन दिलेले आहेत, वारंवार मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे, यांनाही आम्ही पत्राद्वारे सगळं कळवलेलं आहे, परंतु हे जाणून बुजून ह्या नावाला विरोध करत आहात। म्हणून आता येत्या 17 तारखेला महाराष्ट्र मुक्ती दिनाच्या दिवशी या रेल्वे स्टेशनचं उद्घाटन करत आहेत। या उद्घाटनापूर्वी जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं नाही तर मी माजी सैनिक अनुरत वीर जिल्हा कार्यालयासमोर स्वतःचं आत्मदहन करणार आहे। आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे हे रेल्वे
बोर्डाचे अधिकाऱ्यांचं मला पत्र आलेलं आहे की आमचं काहीही नावासाठी विरोध नाही, परंतु आम्हाला महाराष्ट्र सरकारची एनओसी पाहिजे. मी हे लेटर जिल्हा कार्यालयामध्ये पण दिलेलं आहे. माननीय उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनाही दिले, परंतु हे जाणून बुजून हे नाव देण्यासाठी विरोध करत आहेत असं मला दिसत आहे. म्हणून आता एक शेवटचा टोकाचा एक सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे, आपण आता नाही तर कधी नाही, आपण सर्वजण रस्त्यावर उतरून, भले यात माझा जीव गेला तरी हरकत नाही, परंतु आपण या रस्त्यावर उतरून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन नाव आलंच पाहिजे. म्हणून आता येत्या 15 तारखेला सकाळी मी जिल्हा कार्यालयासमोर आत्मदहन करत आहे. मी मेलो तरी हरकत नाही, परंतु आपण हे नाव द्यायचंच. जय भीम. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बीड प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. फुलंब्रीत महसूल अधिकारी अभिलेखात बनावट फेरफार करून अकृषिक आदेश तयार करणाऱ्यावर 6 वर्षानंतर झाला गुन्हा दाखल. मौजे फुलंब्री येथील गट क्रमांक 23 व गट क्रमांक 18 मधील जमिनीचे आरोपी सुनील बिरारी राहणार सोनारगल्ली फुलंब्री व शेख तय्यब पटेल राहणार नायगाव तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर या दोघांनी दिनांक 17 सप्टेंबर 2019 ते 8 ऑगस्ट 2019 या कालावधीत म्हणजेच 6 वर्षापूर्वी कथित अकृषिक आदेश बनावट तयार करून त्या आधारे फुलंब्री दुय्यम निबंधक कार्यालय येथे खरेदी खत नोंदणीकृत करून महसुली अधिकारी अभिलेखात फेरफार नोंदवण्यात आले आहेत. सदरचे अकृषिक आधारित गट क्रमांक 23 चे दस्तऐवज क्रमांक 847/2023 दिनांक 27 एप्रिल 2023 व 2555/2023 दिनांक 29 डिसेंबर 2023 तसेच गट क्रमांक 18 मध्ये दस्तऐवज क्रमांक 117/2024 दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी बनावट नोंदणीकृत दस्तऐवज तयार करून शासनाची फसवणूक केली म्हणून फुलंब्री महसूलचे नेमके मंडळाधिकारी आप्पासाहेब मुरलीधर बोराडे यांच्या फिर्यादीवरून सुनील बिरारी व तय्यूब पटेल या दोघांवर फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 456/2025 कलम 420, 468, 471, 465 IBC सह कलम 82 नोंदणी अधिनियम 1908 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फुलंब्री पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुग्रीव साठे हे करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. राजूनगरमधील मस्जिदमधील नमाज अखेर बंद. अनेक वर्षापासून मस्जिद हटवण्याची हिंदू जनसंपर्क कार्यालयाची होती मागणी. नाशिकच्या राजीवनगरमधील विशाखा कॉलनीतील नुरानी मस्जिद व अंजुमन ट्रस्टने उभारलेली अनधिकृत मस्जिद अखेर बंद करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून या मस्जिद हटवण्याची मागणी हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने सातत्याने केली जात होती. नाशिक महानगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा करून अखेर मशिदीला टाळे ठोकण्यात आलं होतं. मात्र निवासी इमारतीचा परवाना असतानाही त्याचे धार्मिक स्थळामध्ये रूपांतर करण्यात आल्याचे कार्यालय प्रमुख सागर देशमुख यांनी निदर्शनास आणून दिलं होतं. त्यानंतर महापालिकेने मशिदीवरील घुमट व मिनार त्वरित काढून टाकण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या नोटिशीची मुदत संपूनही अतिक्रमण जैसे थे असल्याने देशमुख व स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर आज नुरानी मस्जिद व अंजुमन ट्रस्ट यांनी स्वखर्चाने घुमट व मिनारचे बांधकाम हटवण्यास सुरुवात केली. गेल्या 25 वर्षापासून प्रलंबित असलेला हा वाद मिटल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. नांदगाव तालुक्यात भीषण अपघात. सलग 3 अपघातात अनेक जखमी. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मालेगाव नांदगाव रोडवर नाग्या साग्या कॉलनी परिसरात दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी रविवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. लग्नकार्य निमित्ताने प्रवास करणारी लक्झरी बस अचानक पलटी झाल्याने मोठा गोंधळ उडाला. या बसमध्ये तब्बल 25 प्रवासी असल्याचे सांगितले जाते.
अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले तर इतर काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत. सर्व जखमींना तातडीने नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बाहेरगावी हलवण्यात आले. सदर लक्झरी बस नांदगावहून मालेगावच्या दिशेने जात होती. अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस पलटी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. याच दिवशी दुपारनंतर या परिसरात अपघातांची मालिका सुरूच राहिली. तर दुसऱ्या घटनेत हिंगणवाडी जवळील मॅजिक कार अपघातग्रस्त झाली असून यात एका मुलीला दुखापत झाली आहे आणि तिसऱ्या घटनेत एक कार रस्त्याच्या कडेला घसरली. एकाच मार्गावर एका दिवसात सलग 3 अपघात झाल्याने परिसरात भीतीचे व हळहळीचे वातावरण निर्माण झालं आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. कार्ला येथे स्वच्छता अभियान व प्लास्टिक मुक्त मोहीम. ब्रँड अँबॅसिडर राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांचा पुढाकार. महाराष्ट्र शासनाने स्वच्छता दूत राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांच्याद्वारे दिनांक 13 रोजी शनिवारी पुसद तालुक्यातील कार्ला येथे ओंकारेश्वर मंदिर परिसरात व गावात स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिक मुक्त अभियान यावेळी राबवण्यात आलं. संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान आनंद दत्तधाम आश्रम माहूरद्वारे राष्ट्रसंत साईनाथ महाराज यांनी पर्यावरणाचे रक्षण व संरक्षण करण्यासाठी कॅरीबॅगची होळी करून प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प स्वच्छता अभियान, झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव बेटी पढाव, व्यसनमुक्ती, शिक्षण, पाणी अडवा पाणी जिरवा अशा विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली. पुसद तालुक्यातील कार्ला येथे महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दूत राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने महिला, पुरुष मंडळी व महाराजांचे शिष्टमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम राष्ट्रगीतांनी सुरुवात करून कार्ला देव मंदिर परिसरात व गावात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असून परिसरातील कॅरीबॅग, प्लास्टिक कचरा जमा करून त्याची होळी करून नष्ट करण्याचा संदेश व मुक्त करण्याची शपथ घेतली आहे. यावेळी परिसरातील महिला व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण आणि महिला सक्षमीकरण, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, शेतकरी आत्मचिंतन, पाणी अडवा पाणी जिरवा, रक्तदान, अन्नछत्र आणि आध्यात्मिक कीर्तन या माध्यमातून दशसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्र फिरतो आणि संपूर्ण राज्याचा दौरा करत असताना आता बाळगीर महाराज स्वच्छता अभियानाची सुरुवात ही मी कार्ला देवस्थानपासून ते पोहरादेवीपासून डिग्रस, शिवाजी महाराज चौक पुतळ्यापासून घंटीबाबा, तिथून तुपटाकडी, लाखला मुकाम, नंतर सकाळी दत्त चौक यवतमाळ, तिथून कळम देवस्थान चिंतामणी आणि तिथून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निरंजन माहूर येथे कीर्तनाचा कार्यक्रम आहे. रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. गरवारे बस स्टॉप जवळ युवकाचा दगडाने ठेचून खून, परिसरात भीतीचे वातावरण. नाशिकच्या सिडको परिसरातील लेखानगर येथील संतोष उर्फ छोटू काळे वय 38 या तरुणाचा दगडाने ठेचून निर्घुण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गरवारे बस स्टॉप जवळ रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घरातून थोड्याच वेळात येतो असं सांगून बाहेर पडलेला संतोष रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. दरम्यान पोलीस गस्ती दरम्यान गरवारे बस स्टॉप लगतच्या अंधाऱ्या कोपऱ्यात संतोषचा मृतदेह सापडला. त्याच्या चेहऱ्यावर व डोक्यावर दगडाने वार करून त्याचा खून करण्यात आल्याचे दिसून आले. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून फॉरेन्सिक पथकाकडून रक्ताचे नमुने, ठसे व इतर पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या हत्येमागे जुने वैमनस्य की इतर कोणते कारण आहे याचा तपास सुरू आहे. याबाबत इंदिरानगर पोलिसांनी 2 अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपास युद्ध पातळीवर सुरू आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. कोड पाखिंडी येथील खदानीचे खोदकाम नियमबाह्य, महसूल विभाग व पोलीस विभाग यांचे दुर्लक्ष, चौकशी पूर्ण होईपर्यंत खदान बंद ठेवण्याची मागणी. यवतमाळच्या झरी-जामणी तालुक्यातील कोड पाखिंडी येथील आरबी घोडके कन्स्ट्रक्शन कंपनीचे खदान असून त्या खदानीमध्ये नियमबाह्य खोदकाम करीत असून त्या खदानाची चौकशी करण्याची मागणी शिवसेना तालुका संघटक दयाकर गेडाम यांनी नायब तहसीलदार राजेंद्र मसराम यांच्याकडे निवेदनातून केली आहे. कोड पाखिंडी येथे खदान असून त्या ठिकाणी जेसीपी व पोकल्यांच्या साहाय्याने खोदकाम करून करोडो रुपयांचा मुरुम व गिट्टी तेलंगणा राज्यामध्ये वाहतूक केली जात आहे. प्रत्येक दिवसाला अंदाजे 100 ब्रास खनिज महाराष्ट्रातून आंध्रमध्ये वाहतूक होत असून ओव्हरलोड वाहतुकीमुळे झरी ते आंध्राच्या सीमेवरील दिग्रस गावापर्यंत मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्या खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतोय. त्यामुळे त्या खड्ड्यांमुळे अनेक लहान मोठे अपघात सुद्धा झाले आहेत. त्या शेतीमध्ये शासनाकडून 6 मीटर खोदकामाची परवानगी असताना त्या ठिकाणी जेसीपी व पोकल्यांच्या साहाय्याने 20 मीटरपेक्षाही खोदकाम केल्याचे आढळले आहे. तसेच या खदानीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक होत असून आजूबाजूच्या शेतामध्ये दगड पिकांमध्ये पडत असून त्यांच्या पिकाचे नुकसान होत असल्याची तक्रार सुद्धा यापूर्वी कोड पाखिंडी येथील महिला शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे रीतसर तक्रार केली होती. तेव्हा त्या तक्रारीवरून संबंधित कंपनीवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्या महिला शेतकरी व कंपनीमध्ये देवाणघेवाण झाल्याच्या चर्चा दबक्या आवाजात चालू आहेत. या कंपनीवर प्रशासन व पोलीस प्रशासन यांचा वरदहस्त असल्याने महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देत नाही असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. तेव्हा जिल्हा प्रशासनाकडून या कोड पाखिंडी येथील खदानाची चौकशी करण्यात यावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत खदान बंद ठेवण्याची मागणी निवेदनातून केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यातील कोडपाखिंडी गाव हे अगदी तहसीलपासून 2 किलोमीटर आहे. तिथं आरबी घोडके कंपनी एका गरीब शेतकऱ्यांची जमीन हे संबंधी पत्रावर खोदकाम करण्यासाठी परमिशन घेऊन शासनाच्या नियमानुसार 6 मीटर खोदकाम करायची परवानगी असताना या खदानवर मी दयाकर गेडाम शिवसेना तालुका संघटक याने भेट दिली असता इथं मला 20 मीटर खोदाई केलेले दिसले. या कंपनी हे रात्र दिवस ब्लास्टिंग करून जेसीपी आणि पोकलॅन मशीनच्या सहाय्याने रात्रभर ब्लास्टिंग करून हे नियम डावलून हे त्याचं जे काही दगड आहे तो दगड करोडो अब्ज रुपयाचा दगड त्यांचे कंपनीचे कमीत कमी 20 ट्रक आहे. त्या एका ट्रकमध्ये कमीत कमी 6 ब्रास न्यायला पाहिजे. त्यात 12 ब्रास हे नेऊन हे आपल्या महाराष्ट्र राज्यातला महसूल डुबवून हे तेलंगणा राज्यामध्ये घेऊन राहिले. त्यामुळे दिग्रस हे गाव रेल्वे गेटपासून पुरा 2 किलोमीटर रस्ता या कंपनीमुळे या ट्रकमुळे खराब झाला. या कंपनीवर कसल्या प्रकारचं महसूल प्रशासनाचं अंकुश नाही आहे. याआधी कोडपाखिंडी गावातील महिला पुरुषांनी या कंपनीच्या विरोधात आवाज उठवला होता, तक्रारी केल्या होत्या. त्यातली कुठली प्रशासनाला दखल न घेता या दखलचं काय झालं हे कुणालाच माहीत नाही. हे दाबले गेली काय गेली असं निर्देश माझ्या आलं. त्यामुळे या कंपनीवर एक तर कंपनी बंद करा, नाही तर या कंपनीवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. महसूल प्रशासनाची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. फुलंब्री वारेगाव जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड. जुगार अड्ड्यावर छापा टाकून 11 जुगारी अटक. 1.35 लाखांचा मुद्देमाल जप्त. या कारवाईत काही प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश असल्याचे समजते. पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे गावात मोठी चर्चा रंगली. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या पावलाचे स्वागत केले. पाहुयात पुढील बातमी. नाशिक पत्रकार कार्यशाळा संपन्न. HPT कॉलेजमध्ये विकास पत्रकारिता कार्यशाळा घेण्यात आली.
पत्रकारांच्या समस्या शासनाकडे पोहोचवण्याचे आश्वासन यदू जोशी यांनी दिले. कार्यशाळेत पत्रकारांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील पत्रकारांनाही प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त झाले. पाहुयात पुढील बातमी. जिंतूर बंजारा समाजाचा लढा संपुष्टात. 6 दिवस चाललेले उपोषण मागे घेतले, मात्र रास्ता रोको आंदोलनाने महामार्ग ठप्प झाला. आरक्षणाच्या मागणीला समाजातून आणि इतर संघटनांतून मोठा पाठिंबा मिळाला. आंदोलनाला राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. पाहुयात पुढील बातमी. नाशिक बंजारा आरक्षण समितीचे निवेदन. जिल्हाधिकाऱ्यांना अनुसूचित जमाती यादीत स्वतंत्र समावेशाची मागणी केंद्र सरकारने तातडीने शिफारस करावी अशी अपेक्षा व्यक्त. समितीने आंदोलनाला आणखी उग्र वळण देण्याची चेतावणी दिली. आगामी काळात मोठे जनआंदोलन उभारले जाईल असेही स्पष्ट करण्यात आले. पाहुयात पुढील बातमी. गुन्हे शाखेची मोठी कारवाई. नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने देशी कट्टा बाळगणारा इसम पकडला. 15,000चा गावठी कट्टा जप्त. अवैध शस्त्रांच्या विरोधात पोलिसांची मोहीम सुरूच. या कारवाईमुळे गुन्हेगारी कृत्यांवर आळा बसण्याची शक्यता आहे. पाहुयात पुढील बातमी. अंबड घरफोडी प्रकरण उघडकीस. पोलिसांच्या कारवाईत 2 आरोपी अटक. 67 ग्राम सोने व 5.69 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. सततच्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने गस्त वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. पाहुयात पुढील बातमी. महापालिका निवडणूक आरक्षणावर प्रकाश लोंढे यांची हरकत. माजी नगरसेवक लोंढे यांनी आरक्षण प्रक्रियेत गंभीर त्रुटी झाल्याचे निदर्शनास आणले. स्वारबाबा नगर व गौतम नगरचा चुकीच्या पद्धतीने समावेश. लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाचा नियम पाळला नसल्याचा आरोप. योग्य दुरुस्ती न झाल्यास निवडणूक प्रक्रियेला आव्हान दिले जाईल असा इशारा त्यांनी दिलाय. पाहुयात पुढील बातमी. वडोद बाजार पोलिसांची कारवाई. गुटखा जप्त व नष्ट. 14,27,000 रुपयांचा गुटखा न्यायालयाच्या आदेशानुसार जाळण्यात आलाय. अन्न व औषध प्रशासनाच्या उपस्थितीत ही कारवाई झाली आहे. अवैध धंद्यांवर वडोद पोलिसांचा धडाका कायम. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. पाहुयात पुढील बातमी. समृद्धी महामार्गावर ठेकेदाराचा निष्काळजीपणा. दुरुस्तीच्या कामात ॲल्युमिनियम नोझल्स लावल्याने अनेक वाहनांची टायर पंक्चर. सोशल मीडियावर खेळ ठोकल्याची अफवा पसरली. पोलिसांनी अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले. ठेकेदारावर दंडात्मक कारवाई होणार. वाहनधारकांनी प्रशासनाकडे संताप व्यक्त केला आहे. पाहुयात पुढील बातमी. नाशिक रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर. ड्रीम कॅस्टल सिग्नल ते मखमलाबाद गाव परिसरातील रस्त्यांची चाळण. नागरिकांना पाठी व मणक्याचा त्रास. अपघातात वाढ. जेसीबी कामात निकृष्ट दर्जाचा मुरुम वापरल्याचा आरोप. काँक्रीट रस्त्यांची मागणी. अन्यथा रस्ता रोकोचा इशारा. नागरिकांनी यावेळी मनपा प्रशासनावर संताप व्यक्त केला. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पूर्णा तालुक्यामध्ये ढगफुटीमुळे 6 गावांचा संपर्क तुटला. शेतकऱ्यांसह जनजीवन विस्कळीत. चुडावा मंडळात ढगफुटीचा कहर. महापुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील चुडावा मंडळावर काल दुपारी अचानक आलेल्या ढगफुटीमुळे संपूर्ण परिसरात महापुराचे गंभीर संकट ओढावलं आहे. या महापुरामुळे शेकडो एकरावरील उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यापुढे त्यांचे संपूर्ण कष्टबाहू स्वप्न उद्ध्वस्त झालं. शुक्रवारच्या दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे आणि नाल्यांना पूर आला. विशेषतः चुडावा, पांगरा, ढोणे, मरसूळ, बरबडी, सुहागण, आभाई, पिंपळा, लोखंडे, वाई, हिवरा या गावांमध्ये पाणी घरात, जिल्हा परिषद शाळांमध्ये घुसलं. शेतातील सोयाबीन, ऊस, हळद आणि कापसाची पिके, फळबागे पाण्याखाली गेली आहेत. शेतकरी तुकाराम ढोणे म्हणाले, या वर्षीची आशा सोयाबीनवर होती, पण आता सर्व काही संपलं. सरकारने त्वरित पंचनामे करून मदत द्यावी. स्थानिक प्रशासनाने तहसीलदार माधव बोथीकर, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे,
तात्काळ आपत्ती व्यवस्थापन पथके पाठवली असून काही गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान कोट्यावधीच्या घरात गेलं आहे. तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी सांगितलं की प्राथमिक अंदाजानुसार 500 हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. लवकरच पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. सामाजिक कार्यकर्ते, सरपंच उत्तमराव ढोणे, सुदर्शन होणे, गणपत शिंदे आणि युवक मंडळे पूरग्रस्त भागात मदतीसाठी पुढे सरसावली आहेत. अन्नधान्य, कपडे आणि औषधांची गरज असल्याची माहिती देण्यात आली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, परभणी जिल्हा प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागणकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. कन्नड तालुक्यातील सारोळा येथील अंजना नदीवरील पूल गेल्या 2 वर्षांपासून अत्यंत जीर्णावस्थेत आहे. पावसाळ्यात तर या पुलावरून प्रवास करणे धोक्याचे ठरते. ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी वारंवार निवेदन देऊनही संबंधित विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष असून आता त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने प्रशासनाची धावपळ सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पुलामुळे सर्वाधिक अडचण सारोळा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना होत आहे. पुलाच्या मार्गाने शाळेत येणारी 15 ते 20 मुली रोजच्या प्रवासाला मुकत आहेत. मुख्याध्यापक शेजवळ यांनी सांगितले की पुलाची अवस्था इतकी बिकट झाली आहे की मुलांचे शिक्षणच बळी पडत आहे. दरवर्षी शैक्षणिक संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. सरपंच सविताबाई जगन जंगले यांनी स्पष्ट इशारा दिलाय की ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच व ग्रामस्थ येत्या काही दिवसात जर पुलाचे काम मार्गी लागले नाही तर अंजना नदीत बसून आत्मदहनाचे पत्र देणार आहोत. यास पूरक भूमिका सरपंचपती जगन जंगले यांनी मांडत वारंवार निवेदन देऊनही प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष सुरूच आहे. ग्रामस्थांना हलगर्जीपणाची भावना निर्माण झाली असून आता लढा देणे अपरिहार्य झाले आहे, असेही ते म्हणाले. पाठपुरावा निष्फळ. या पुलाच्या दुरुस्तीबाबत माजी आमदार उदयसिंग राजपूत यांनी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. तसेच विद्यमान आमदार संजनाताई जाधव यांच्याकडेही गावकऱ्यांनी वारंवार निवेदन दिले आहे. परंतु आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडे आमचे प्रश्न गांभीर्याने घेतले जात नाहीत, अशी भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. आंदोलन अटळ. ग्रामस्थांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून आत्मदहनाचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आगामी काही दिवसात पुलाबाबत निर्णय झाला नाही तर मोठे आंदोलन उभे राहील, यात शंका नाही. वारंवार या पुलाचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयाद्वारे बरेच वेळेस देण्यात आले आहे. परंतु या प्रशासनाला बरेचसे यावेळेस जे निवेदन दिले असताना त्यांनी आम्हाला कोरडे आश्वासन दिले की आम्ही करून देऊ बाबा, या दिवसात या वेळेत करून देऊ. यांनी बरेच आमदार, खासदार या पुलाकडे पाहणी करून गेले असता तरी पण या गावाच्या पुलाकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे आणि तरी शासनाने लवकरात लवकर या पुलाची दखल घ्यावी. तरी मागच्या वेळेस एक इसम व्यक्ती या पुलावरून ये जाय करत असताना वाहून गेला आणि त्याचं जे प्रेत आहे ते टाकळी शिवारात सापडलं आणि तरी पण अजून सुद्धा शासन डोळे लावून बसलेले आहे. तरी शासनाला आमची एवढी कळकळीची विनंती आहे की आमचा हा पूल विद्यार्थ्यांसाठी खूप गरजेचा आहे आणि विद्यार्थ्यांचे जे शाळा बुडत आहे, कारण की माता भगिनी सुद्धा इकडून ये जाय करत असताना त्यांच्या जीवाला धोका आहे. जर इथून पुढे जर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण राहील हे आम्ही ठरवू वेळेवर. तरी शासनाला एक कळकळीची विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर या पुलाची. आमच्या या सारोळा गावाच्या अंजना नदीवरील हा मुख्य रहदारीचा मुख्य पूल असून या पुलाचे मागील अतिवृष्टीच्या काळामध्ये पूल वाहून गेला आणि या गावातील लोकांची फार समस्या बिकट झालेली आहे. दळणवळणाची सुविधा रुकलेली आहे. शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी त्रास होतो. शाळेला विद्यार्थ्यांना शाळेत यायला त्रास होतो. 8-8 दिवस ते गैरहजर राहतात. शाळेची लोकसंख्या म्हणजे विद्यार्थी संख्या घटत चालली आणि गावकऱ्यांचा मोठा संताप होत चालला आहे. ग्रामपंचायतला देखील ते विटीस धरण्यात येत आहे आणि वारंवार ग्रामपंचायतला लोक येऊन आम्हाला ग्रामपंचायतला त्रास देत आहे किंवा तुम्ही काही याची दखल घेत नाही. आम्ही देखील यासाठी बरेच प्रयत्न करून मंत्री महोदयांना निवेदन दिले, आमदारांना निवेदन दिले आणि प्रशासनाला देखील याची कल्पना दिली. तरी देखील प्रशासक हे निधी अभावी याचे हेळसांड चालले आहे. या गावात बरंचसं असं आर्थिक नुकसान होत आहे आणि विद्यार्थ्यांचं देखील शाळेचं नुकसान होत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड. Subscribe now
and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. लातूरच्या देवणी शहरातील घनकचरा स्वच्छता विभागात कार्यरत असलेल्या सुमारे 30 महिला कामगारांना मागील 12 महिन्यांपासून वेतन मिळालेले नसल्याने आज संतप्त महिलांनी शोले स्टाईल आंदोलन छेडले. पगार न मिळाल्यामुळे जगणे कठीण झाल्याचे सांगत महिला पाण्याच्या टाकीवर चढल्या आणि आत्मदहनाचा इशारा दिला. हे आंदोलन तब्बल 2 ते 3 तास चालले. अखेरीस मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन देत पुढील 15 दिवसात 1 महिन्याचा पगार देण्याचे तसेच कामगारांचे ईपीएफ खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्याचे मान्य केले. याशिवाय 30 कामगारांना फक्त नेमून दिलेल्या कर्मचारीमार्फतच काम सांगितले जाईल. इतर कोणी आदेश दिल्यास कामगारांना ते पाळावे लागणार नाहीत, अशी अट देखील प्रशासनाने मान्य केली आहे. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. या लढ्यात कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी श्रमिक हक्क संघटनेचे संचालक ज्ञानेश्वर भाऊ सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला. तसेच नगरसेवक अमित सूर्यवंशी, नदीम मिर्झा, अमर पाटील, मनोहर पटणे, ओमकार धनुरे, बालाजी सूर्यवंशी, मयूर पटणे, रमेश मनसुरे, आनंद जीवने, ईश्वर पाटील, बावगे, महादेव मळभागे यांच्यासह असंख्य सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिक आंदोलनात सहभागी झाले. मॅडमचं काही नाही, मॅडमला बोलू नका तुम्ही, तुला फक्त नगरपंचायतचं करायचं काय? टक्केवारी तुमची, काम आमचं, काम आमचं, अरे काम आमचं. कमिशन खाणाऱ्या नगरपंचायतचं, कमिशन खाणाऱ्या नगरपंचायतचं धिक्कार असो, धिक्कार असो, नगरपंचायतचा धिक्कार असो. अरे या नगरपंचायतचं करायचं काय? अरे या नगरपंचायतचं करायचं काय? मेंढकाचा कातडा घातलेला नगरपंचायतचा, डुकराचा कातडा घातलेला नगरपंचायतचा, म्हाताऱ्या लोकप्रतिनिधींचा, नगरपंचायतच्या लोकप्रतिनिधींचा, जाणीव नसलेल्या लोकप्रतिनिधींचा, या नगरपंचायतचा. आमचा लढा न्यायासाठी, माणुसकीची भीक नको, माणुसकीची भीक नको, माणुसकीची भीक नको. आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. अरे या नगरपंचायतचं करायचं काय? या नगरपंचायतचं करायचं काय? नगरपंचायतचं करायचं काय? आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. 12 महिन्याचा पगार दिलाच पाहिजे. कोण म्हणता देणार नाही? कोण म्हणता देणार नाही? कोण म्हणता देणार नाही? नगरपंचायतचं करायचं काय? नगरपंचायत प्रशासनाचं करायचं काय? हम सब, हम सब, हम सब लाठी गोली खाएंगे, लाठी गोली खाएंगे और लाठी गोली खाएंगे. कमाने वाला लूटने वाला और कमाने वाला लूटने वाला हमारा जमाना, गरीबों का जमाना.
पगार द्या आम्हाला, आमचं घर कसं भागाव साहेब, एवढं म्हणलो. तर मावशी 6 महिने पगार होणार नाही आणि तुम्हाला काम बंद करा म्हणून सांगितलं होतं नाही असं म्हणले. बरोबर आहे. आणि लाडके सावकार का म्हणते, मी माझे 3 बाया आहेत आणि दुसऱ्या 3 घ्या, त्याच्यामधल्या कोणच्या काय येणार आणि 6 बायावर मी टेंडर चालवतो. कोण म्हणते? लांडगे सावकार. कोण? कुठला लांडगे सावकार? मी सांगते की साहेबांना काय विषय नाहीये तुमच्या समोर सेवकाच्या हाताने ऑलरेडी कॅमेरा मोबाईल ठेवून आमची सांगतो ना काय म्हणे त्यांना, तुम्ही कोण आहेत माहित नाही म्हणलेत का आता त्यांना? ताजी कामावर राव का मला माहित नाही. तुम्ही म्हणलो साहेब, तुम्ही म्हणते तर रवी कोल्हापूरचे काय म्हणले, त्यांनी कामावर नाहीत का साहेब, तुम्हाला माहित नाही का म्हणले. 6 महिने पगार होणार नाही कधी म्हणलो तुम्ही, काय म्हणलं इथं जेव्हा आपली 2 महिन्याखाली बैठक झाली आताच म्हणलं की साहेब 6 महिने पैसे येणार नाही, पैसे आले की देऊ. आता पण तेच सांगायला लागलोय, पैसे आले की देऊ. नाही पण आता तुम्ही गेल्या महिन्यात 20 कर्मचाऱ्याची पगारी काढला, 20-25 काय काढला ते माहिती ऐका पगारी मिळालेली साहेब, पगारी मिळाली आपल्या कोण दिलंच नाही. पण तोच विषय व्हायला लागलाय, सगळे गैरसमज व्हायला लागले. बरं सर, हे कर्मचारी कामावर आहेत का नाही, मुद्दा महत्वाचा. पगारी जाऊ द्या म्हणजे आम्हाला कामावर बघणार ते कसं काय नाही म्हणलो. एवढे जण 6 जण कामावर आपण त्या दिवशी 14 तारखेला यांना एक पत्र दिलं होता. त्या दिवशी काय म्हणलं ते उद्या 15 तारखेपासून आम्ही कामावरती देऊ. बरोबर आहे ना? TC कर्मचारी कामावरती होती का नव्हती? बरोबर आहे. मग आता आम्ही घेतलोच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. यांचा रजिस्टर वेगळा आहे आणि बाकीच्या बायांचा रजिस्टर वेगळा. पीएफची यादी गेली सर, पीएफची यादी केली गेली. नवीन कर्मचारी पीएफ ला जातात, पण यांचं नाव पीएफ पडेल ना पडेल, तुम्ही ज्यावेळेस पगारी करता त्यावेळेस पडेल. वर्क ऑर्डर कधीच आहे, पीएफ काय केले बदलली यादी. नवीन कॉन्ट्रॅक्टरची वर्क ऑर्डर किती तारखेची आहे? जुलैची आहे. नवीन कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात तुम्ही काही कारवाई केलीत का? नवीन कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात काही कारवाई केलीत का? तो कॉन्ट्रॅक्टर तुमचा फोन उचलत नाही असं तुमचं तिथं म्हणणं आहे. बरोबर. आयुक्तापुढे तो फोन उचलत नाहीये, आम्हाला रेस्पॉन्स देत नाहीये, ते कर्मचाऱ्याला हे करत नाहीये असं त्यांचं म्हणणं होतं तुमच्या प्रशासनाकडनं. काय ते नवीन कॉन्ट्रॅक्टरचं काय केलं तेच तर सांगा ना. आहे माझ्याकडे लेखी ते आयुक्त काय केले ते जुना आहे, नवीन नाही. ते कोण आहे आम्हाला माहिती नाहीये ना. जुना आहे. नवीन कॉन्ट्रॅक्टरनं कोणते कर्मचारी घेतले आम्हाला कुठं माहिती आहे? तसं नाही, ते सांगणार ना, आम्हाला कुठं माहिती आहे? काय गुत्तेदार तुम्ही झालो, तुमचं गुत्त संपलं, तुम्ही ते कर्मचारीच बदलला, दुसरा गुत्तेदार आला, त्याला जे आवडले ते गुत्तेदार त्याला कर्मचारी तुम्ही आता म्हणलो का नाही साहेब? कोणते लोक घेणार? तो कॉन्ट्रॅक्टर तुमचा फोन उचलत नाही म्हणजे साहेब आमचं काय उचलणार आहे सांगा ना आम्हाला. जे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिले साहेब, टेंडर कुणी दिला? नगरपंचायत कमलनगर दिलं का शिवसाहेब लोमटे साहेबांनी दिला? फोन उचलत नाही म्हणजे मग तुम्ही सांगा की मला माहिती तुम्हाला जमणार आहे का? आपण आता हाच विषय आहे की कामावर घ्यायचे पेमेंटचा विषय. ओमजी आम्हाला पगार पाहिजे आता. आपले विषय काय आहेत? कामावर आहेत का पेमेंट देणार, या 2 विषयासंदर्भात बोलू आपण. आता कामावर पण आहेत, पीएफची यादी का बदलली गेली? पीएफची यादी बदलली. नवीन कॉन्ट्रॅक्टर कधी तुम्ही लोकप्रतिनिधीच्या म्हणण्यावरच नगरपंचायत आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाचा ऐकून घेणार. आधी कोण कॉन्ट्रॅक्टर होता माहिती नाही आम्हाला. थांबा, ते सांगतो. कॉन्ट्रॅक्टर बदलला का नाही? हा, बदलला. तुम्ही लोक किती दिवस कामाला नव्हते? कुठं कामाला किती दिवस नव्हते? महिना त्या महिन्यात जी लोक कामाला होती त्यांचं पीएफ भरण्यात आलं. तुमचं म्हणणं काय आलं त्यावेळेस नवीन कर्मचारी घेतले तेव्हा की आम्ही हे कर्मचारी मजुरी तत्वावर घेतो, मजुरी तत्वावर. त्यांच्या नाव लिस्टमध्ये नव्हते मजुरी. टेंडरमध्ये असला कुठे जाते
तुम्हीच म्हणला सर, माझ्या पुढचा विषय आहे. मजुरीने घेतला आम्ही, आज घेतला उद्या काढून टाकणार, आमचा विषय संपला. हे मजूर नाहीत. हे मजूर कुठे म्हणता येतं तुम्हाला? हे तुमचे मजूर नाहीत, माझे मजूर नाहीत. नगरपंचायतचे कर्मचारी आहेत, जुने टेंडर मधले कंत्राटी कर्मचारी आहेत, 17 पासून आजपर्यंतचे आहेत. ही तुम्हाला पत्र देऊन यादी देऊन मागितलं. आम्हाला अडचणीत आला, पण लोकप्रतिनिधीचं ऐकून जर चुकी ऐकू द्या हो, तर हे 100% चुकलं. त्यांनी कुणाचा ऐकावं तो वैयक्तिक भाग आहे. यांना त्रास होणार पण ह्यांना ज्या त्रास झाले त्याच्यावेळेस आम्ही येतो. ह्याचा अर्थ तुम्हाला समजायला पाहिजे की ह्या कर्मचाऱ्याला त्रास देण्यापेक्षा यांना सोबत घेऊन काम करून आपण प्रशासन चालू नये. प्रशासन कोण म्हणलं बाबू सावकार म्हणून? बाबू सावकारचं कोण नाव सांगितलं तुम्हाला? बाबू सावकारचे 3 बाया म्हणून कोण म्हणलं तुम्हाला? त्यांनी म्हणलं म्हणजे झालं मी बी उद्या येऊन म्हणू का माझे एवढे बाय आहेत म्हणून? माझा काही संबंध, माझे लोक मी नागरिक होऊ नका. काय बोले सांगा तुम्ही? इथे 4 बाया आणि 17 पासून तुम्ही म्हणताय. समजून काय हे काही? आणि मी उपोषणला बसतो तेव्हा सुद्धा तुम्ही लिखी दिलतात की नातेवाईकाला येण्यासंदर्भात मी नोटीस काढतो. बंद झालं काय तर नगरपंचायतचं तरीही जाऊ दे बाबा. आम्ही हे 5 वर्ष प्रशासन चालवलं असं लोकप्रतिनिधी म्हणून साहेब, आम्ही नातेवाईक नोंद करून घ्या तुमच्याकडे. जीबी असेल तर बी आम्ही त्या बायाला खंड उठलं तेव्हा येतो कामावर म्हणणारा तो हरामखोर आहे. त्या बायाला बोलतोय, त्या दिवशी बोललो नाही पण आज बोलतोय असं बोलणारा तो हरामखोर आहे. आणि त्याला हे टोचकार घेऊन बसले. तो कोणीच नाही नगरपंचायतचा. आणि हे पीआय तक्रार देणार आहोत म्हणलो काहीच होत नाही तुमच्याकडे. हे बाया आवार दिसले, हे बाया वैश्य दिसले. सगळं संपलं तर उपोषण करणं कागद त्याला तुमच्या शिवपेक्षा तो अधिकार समोर राहतोय. कोण आहे तो? मॅडम मॅडम तुम्ही म्हणला आणि त्याला तुम्ही नीट करत नसेल आणि त्याची जबाबदारी आहे. तो फार मोठा दिसणार का नाही? एखाद्या अधिकारी आम्हाला जर माझ्या विलासला बोलत असेल तर. आणि सगळ्यात तेच विषय आहे. ह्यांच्या कोण ज्याला बोललं त्या अधिकाऱ्याला लगेच टार्गेट. कोणी नाजून बोलू हे नाही बोलू. आता ह्या न्याय दिली तुमच्याप्रमाणे पत्र दिलं. नगरपंचायतच्या प्रशासनाने टार्गेट केलं माझ्या बहिणीला, माझ्या आईला. ह्या आम्ही बात केली का त्यांनी पत्र देऊन तुमच्या साक्षीला? आणि मी स्वतःही पक्षाचा पदाधिकारी आहे. तुम्ही जर होत नसलं तर सांगा, डिझेल ओतून घेतो आणि ह्याच मी पत्र दिलंय माझ्या सहित 30 कर्मचाऱ्यांचं मी आत्मदान करणार म्हणलंय. 26ला पत्र दिलंय. अजून यादी मिळत नाही मला. यादी येत आहे, रजिस्टर येत आहेत, नगरपंचायत येत आहे. ते सांगता येऊन ऐकतात ह्यांनी नाही म्हणतात. मला 8-15 दिवस एकच भागात आणि शेवटी बाहेरचेच मी प्रशासनाचा भाग जाणतो. प्रशासकीय अधिकारी मला ओळखतात, देशात ओळखतो म्हणून चान्स दिलो 2-3 वेळेस. आता सांगितलं मला आताच्या आता 17 पासूनच्या आतापर्यंत किती शिव आहेत, किती मुकदम आहेत, किती. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पैठण तालुक्यातील टेकडी तांडा येथे रवी आंतीलाल राठोड राहणार डोणगाव टेकडी तांडा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या तरुणाने विवाहित महिलेवर जबरदस्तीने लॉजवर नेऊन शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी पैठण पोलीस स्टेशन येथे फौजदार ओव्हाळ /955 यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 जुलै ते 11 सप्टेंबर या कालावधीत पैठण येथील दुर्गा लॉजवर जबरदस्ती शारीरिक संबंध करत होता. तुम्हाला फार आवडतेस, मी तुझ्या मुलीची सोय करतो, तुझ्या पतीला सोडून दे असे सांगत मोटरसायकलवर लॉजवर घेऊन गेला व त्या पीडित महिलेवर शारीरिक संबंध केले. या प्रकरणी गुन्हा नोंद क्रमांक 317/2025 भारतीय दंड संहिता कलम 75(2) 64(2)
F-351-2 अंतर्गत रवी आंतीलाल राठोड राहणार डोंगगाव टेकडी तांडा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर ह्यावर गुन्ह्याची नोंद झालेली आहे। यानंतरचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सारंग हे करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.